मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहोत माहुली गडावरती. माहुली गड म्हणजे कल्याणजवळील एक म्हणजे मुंबईपासून कमी अंतरावरती एक असलेला दुसरा एक किल्ला आहे माहुलीगड. माहुलीच्या गडाला बाजूलाच दोन किल्ले आहेत, भंडारदुर्ग आणि एक पळसगड करून. तर आपण आणि ह्या किल्ल्यावरती जायला पण दोन रूट आहेत. एक आसनगाव मार्गे तिकडून एक आहे, जो आसनगावसारखे डायरेक्ट माहुली गडावरती मेन तिकडून जातो. आणि एक आता आपण आहोत, हे कुठला गाव होता संकेत? मला बोललो की आता आपण आहोत खोर गावामध्ये. खोर गावामधून आपण आता पळसगडच्या दिशेने चाललो आहोत. पळसगडच्या वरती चढून पळसगड सर करून त्याच्यानंतर आपण माहुली किल्ल्यावरती जाणार आहोत. तर आता आपण चाललो आहोत. आज माझ्यासोबत संकेत पुढे चालतो आहे. सो जाऊ आज भरपूर, कारण माहुलीगड मोठा आहे खूप, वरती पण भरपूर फिरण्यासारखं आहे. आणि ट्रॅक कसा आहे का माहिती नाही, बघू दाखवतो तुम्हाला कसं असेल तर. नाही काय पाय वाटत इथून जायचं आपल्याला. पूर्ण हा जंगल परिसर आहे, बघू शकते पूर्ण जंगल परिसर आहे. आणि ही अशी एक वाटच आहे. मग अशी आम्ही थोडं कन्फ्यूज झालो तिकडे, पाठी कुठे जायचं समजत नव्हतं. पण आता हवं ते व्यवस्थित वाटेवरती लावलं. आणि असे बोर्ड लावले आहेत देवा ग्रुप फाउंडेशनतर्फे माहुली किल्ल्यावर जाण्यासाठी बघा. सो जे कोणी पण गडावरती जायला येतील ना, तो त्यांना सोयीस्कर होईल. बघा इकडे जायचं आपण चालतो, अशी पायवाट आहे. चढलो वरती थोडा ट्रॅक, आणि आता थोडा आराम करण्यासाठी थांबलो इथे, पाणी वगैरे प्यायलो. अजून इथून वरती जायचं आहे भरपूर. इकडे वरती तुम्ही बघू शकता, इकडे वरती जायचं आहे आपल्याला अजून. आता हालत टाईट झाली आपली. सोबत आमच्या संकेत आहेत. काय वाटेमध्ये म्हणजे जाता तुम्हाला दाखवेन थोडंफार. आणि वाटेने आलो आहोत ना इकडे. आता ती अत्यंत म्हणजे अशी एकदम उंच चढण्यासाठी ट्रॅक आहे तो एकदम. तुम्हाला वाटतं आपण एकदम लेवलमध्ये चालतो आहे या वाटेने वरती येताना, बट थोडा चढाव असल्यामुळे ना थोडा जास्त दम लागतो आहे ह्या वाटेला. तर तो मगाही तुम्हाला बोललो मी, तो शहापूर मार्गे तिकडून एक गेट म्हणजे दरवाजा आहे शहापूर मार्गे. सो माझ्या मते तो थोडा सोपा ट्रॅक असेल, पण हा थोडा अवघड आहे आणि चढाईचा ट्रॅक आहे इथून पुढे चढणं, कारण खूप दमायला होते, खूप म्हणजे खूप. बघू शकता इथे थांबलो आहे. पुरा जंगल आहे, आजूबाजूला कोणच नाही आहे. आमच्या पुढे दोघं जण काहीतरी गेले आहेत. मग अशी गावामध्ये जेव्हा गाडी पार्क केली ना, ते सांगत होते की तुमच्या पुढे दोघं जण गेले आहेत. ते आता काय लोक काय करतात की इथून चढाई करतात वरती आणि शहापूरला तिकडे खालती उतरतात, असं करतात ट्रॅक करताना. आपण आता इकडूनच आलो, इकडूनच जायचं. गाडी आपण ते खालतीच पार्क केली आहे. खूप दमाला होते, बट होऊ शकतं बघा इथून असं चढायचं वरती. आणि आपण आलो इकडून, ते बघा गाव. तुम्हाला मी गाव पण दाखवतो एक्झॅक्टली आपण कुठून स्टार्ट केलं आहे बघा. हे इथे गाव आहे. ह्या गावात आपण गाडी पार्क केली आणि तिथून आपण वरती चढायला सुरुवात केली चढायला. हे बघा मंडळी, आपण इथे आता फोटो वगैरे काढायला थांबलाय. बघू शकता आपण आलो आहे वरती. हे इथे इकडे गाव आहे दिसतंय, सॉरी हे बघा इथे गाव आहे. ह्या गावातून आपण वरती आलो. आता इकडून असा ट्रॅक करत
हे इकडे आपण आलो. आता आपल्याला तिकडे जायचं आहे बघा. आणि आता आपल्याला हा ग्रुप भेटला एक, जो नाशिकवरून आला आहे. हे सर्व ग्रुप आहे, नाशिकवरून आलेले आहेत सर्वजण. तर बोलतात ना की सह्याद्री कधी नाराज नाही करत. हे असं तुम्हाला सह्याद्रीमध्ये तुम्ही जेव्हा फिरायला याल ना, तुम्हाला असं दृश्य बघायला भेटेल. फक्त जेव्हा पाऊस पडतो तेव्हा लोक येतात ना, तसं येऊ नका. या उन्हामध्ये सुद्धा थोडा ट्रॅक करून थोडा असा अनुभव घ्यायला या. बघू शकता अजून आपण थोडंच चाललो आहे, अजून वरती भरपूर चढायचं आहे. पण बघू शकता काय मस्त नजारा वाटते इकडे. थोडासा आपण ट्रॅक केला वरती आणि आता आपण इथे जवळपास आलो थोड्या माझ्यावरती. हा बघा इथे. ओके, तर एक तर ह्या गावातला मुलगा होता, त्यांच्यावर एक हे करून आला आहे. ओके, गाईड म्हणून. तर तो आपल्याला सांग बघा, हे खाल्लं दृश्य तुम्ही बघू शकता, सुंदर. हा इकडे इकडे पळसगड. ओके, पळसगड इकडे या साईडला. आणि इकडे आपल्याला येतं माहुलीगड. आणि एकदम त्या टोकाला आहे भंडारदुर्ग. तर आता आपण बघू आपल्याला किती करतं, कारण आपल्याला सतत खालती पण उतरायचं आहे परत. ओके, सो बघू कसं ट्रॅक होतं आहे कम्प्लीट. सुंदर नजारे. सह्याद्रीच्या कुशीमध्ये आल्यावर निवांत फील वाटतं. एवढं दमाला झालं ना भरपूर. एकदम गार वाटतंय मित्रांनो इथं. बघू शकता मित्रांनो, काय सुंदर सुंदर म्हणजे काय शब्दामध्ये आपण वर्णन नाही करू शकत असं दृश्य आहे मित्रांनो. मंडळी, एक दिवस ह्या सह्याद्रीमध्ये नक्कीच फिरायला या आठवड्यातून एक दिवस ना. ज्यांना शक्य आहे ते कायमस्वरूपी फिरत राहा या सह्याद्रीमध्ये. हे असं दृश्य बघायला ना खूप नशीब लागतं. लोकेशनवरती येऊन पोचलो इथे. माझी पळसगड नाही आहे माझ्या मते, पण एक कुठलं तरी लोकेशन आहे. कॅम्पिंग वगैरे केलेली आहे, म्हणजे व्यवस्थित आहे बघा इथे कॅम्पिंग वगैरे. हे असं आहे मस्त. हे खतरनाक व्ह्यू. आणि एक तुम्हाला अजून एक दाखवतो शॉर्ट आहे बघा, खतरनाक. हसू नको हो. हे बघा सुंदर एक लोकेशन आहे इथे फोटो काढण्यासाठी, पण हा थोडा रिस्की आहे पॅच. बघू शकता इथे खालती पुरा एकदम हे डीप आणि बघा. जवळजवळ 1.5 तास झाले मित्रांनो मंडळी. अजून आम्ही चालतोच आहे. अजून कुठे माहुलीगड पोचलोच नाही आहे. दरवाजापाशी अजून चालतोय त्यात. हैराण झाला. हा ना, चला नुसतं फिरा नुसतं फिरा. मित्रांनो मंडळी, आपण माहुली गडावरती आलेलो होता इकडे बघा.
तर इथे एक छोटीशी पिंडी पण आहे माऊली गडावर, समोरून दाखवतो. लेट्स गो. 350 रुपये ऐकवतोय मला फालतू नाही ते काय सांगावं. मी बघ सकाळपासून लावलं का लावलं काय नाही गोऱ्या माणसं. हा झालं काय हे करणार आहेस का तू काढलास पण घे ना घे ना घे ना. क्लिअर कर आणि डायरेक्ट खाली आत बुडव बॉटल. ना घरसून आपण फुलं वगैरे घेऊन आलो होतो, हार वगैरे. सो आता पिंडीवरती आपण हे केलं आहे सर्व, अगरबत्ती वगैरे लावून फुलं वगैरे हे करून पिंडीवरती शिवाजी महाराजांना तिथे हार पण टाकल्यावरती. हे एक नैसर्गिक कुंड आहे पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा आहे. बघू शकता इथे बघा, खोल आहे किती आहे काय माहिती नाही, बट आहे पिण्याच्या पाण्याचाच कुंड आहे इथे. आपण एक महादरवाजाच्या इथे आहोत. माझ्या मते माहिती नाही मला, पण हा इथून एक दरी टाईप असा वरती रोड आहे व वरती एक रस्ता आहे. हाच रस्ता आहे या महादरवाजाचा का माहीत नाही मला. तिकडे आपण पुढे समोर म्हटलं असं दगडात कोरलेल्या पायऱ्या पण होत्या, त्या पण बघितल्या. हा इथून खालतून एक दरी वरती येते. सो इथे तटबंदी सुरू होते. ओके, आणि हा पुढे महादरवाजा आहे. हा बघा, हा इथे महादरवाजा आहे. इथे समोर गेल्यावरती इथे कातळात कोरलेल्या पायऱ्या सुद्धा आहेत, कातळात कोरलेले असे. आपण आता महादरवाजाचं इथून म्हणजे शिवाजी महाराजांच्या इथे त्यांना हार अर्पण करून शिवपिंडीवरती पूजा वगैरे करून इथे आपण थोडं पुढे आलो आहोत. इथे आपण थोडा आरामात बसलो इथे दादाची सावली खालती. आणि इकडे पुढे बघा, सुंदर एकदम. ते बोलतात ना, सह्याद्रीमध्ये फिरायला आल्यावर ते सह्याद्री कधीच तुम्हाला नाराज करत नाही. असे तुम्हाला दृश्य दाखवतं ना सह्याद्री, तुम्ही थक्क होऊन जाल. इथे बिस्किट खाऊया. हा आहे नैसर्गिक पूल. दोन्ही साईडला दऱ्या बघू शकताय बघा. इकडे पण दरी आणि इकडे पण दरी. नैसर्गिक पूल. अशा प्रकारे आपण आता राज सदरच्या इथे आहोत. हे बघा, शहाजीराजे जिजाऊ माता छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने हे
राज सदर पावन झालेली आहे. ही आहे राज सदर इथे. आहोत माहुलेश्वर मंदिरच्या इथे बघा. इथे एक शिवपिंड आहे. हे आहे माहुलेश्वर मंदिर. नमस्कार मंडळी, आता आपण आलो हनुमान दरवाजाजवळ. ओके, हा येते दरवाजा खालती दिसतो का माहिती नाही बघा. हा आहे हनुमान दरवाजा. इथून वाटत सो हा इथून वरती जायला कल्याण दरवाजाकडे भंडारदुर्ग वरती या साईडला आहे.